वास्तू पुरुष आहे त्याचं नॉर्थ ईस्टला डोकं आहे, तर तिथे तुम्ही देव स्थापन करा, तर तिथे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. नाही, नवग्रह म्हणजे वास्तूमध्ये नवग्रह टाकावे लागतात. अच्छा अच्छा. म्हणजे कसं आहे, हे जे नवग्रह आहेत ते आपण ग्रहांची शांती करतो तशी शांत होते ते बरं. वास्तूची. बरं. तर सर, आमच्या ऑडियन्ससाठी, आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा वास्तुशास्त्र हे काय आणि आपलं जर ट्रेडिशनल वास्तू आहे तर ते काय असतं हे एकदा सांगाल जरा. हां, वास्तू म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये पहिलं वास्तू म्हणजे काय बघा. वास्तू म्हणजे आपण ज्याच्यामध्ये राहतो ती वास्तू. जे आपण जे घर आहे त्याचं कंपाऊंड आहे ती वास्तू, जिथे राहतो. नंतर जिथे आपण काम करतो ते ऑफिस, त्याची वास्तू, ते त्याला वास्तू म्हणतात. आणि आपलं हे जे शास्त्र आहे म्हणजे ते हे जे राहणं किंवा काय आहे ते त्यासाठी जे आनंदी होण्यासाठी ज्यांनी ज्या सायन्स सांगितलेलं आहे, म्हणजे जे पंचमहाभूत आहेत म्हणजे काय, पृथ्वी आहे, जल आहे, आप आहे, तेज आहे, वायू, या सर्वांचं कॉम्बिनेशन, त्याच्याबरोबर कॉस्मिक एनर्जी, तर पृथ्वीचा स्ट्रेस किंवा जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, याचा प्रॉपर बॅलन्स करून जे आपण वास्तू बनवतो त्याला वास्तुशास्त्राच्या मदतीने बनवलेली वास्तू, म्हणजे हे प्रॉपर वास्तुशास्त्र होतं. ओके. पण आता रेसिडेन्शियल वास्तू किंवा जसं आपली इंडस्ट्रियल वास्तू किंवा एका फॅक्टरी किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये, तर ते मग कसं याच्यामध्ये आपण बसवतो, म्हणजे काय कसं आता याच्यामध्ये कसं आहे, बेसिक तुम्ही बघायला पाहिजे. याच्यामध्ये बेसिक डायरेक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. या डायरेक्शन आता कशा आल्या म्हणजे या दिशा, तर त्याच्यासाठी वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा ब्रह्मदेवानी हे निर्माण केली सृष्टी, तर त्यावेळेला त्यांनी विचार केला की या सृष्टीला आधार कुठला. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या कानामधनं या दिशा 10 मुली निर्माण झाल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मेन या 8 डायरेक्शन आपण म्हणतो तशी ही, म्हणजे पूर्वा, नंतर उत्तरा, आग्नेया, नंतर ईशान्य, नंतर दक्षिणा, या सगळ्या ज्या 8 डायरेक्शन आहेत त्या म्हणजे त्याच्या मुली होत्या. बरोबर. आणि मग त्या मुलींनी त्याला सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही एक जागा द्या प्रॉपर. तेव्हा ब्रह्मदेव काय म्हणले, हे जे पृथ्वीचं टोटल 100 कोटी अंतर आहे, म्हणजे 100 कोटी, त्यामध्ये मी तुम्हाला स्थान देईन, त्यासाठी मी योग्य तुमचे वर निवडीन, वर आणीन. त्यांनी ते वर लोकपाल निर्माण केले. ते लोकपालशी मग त्यांची लग्न लावली. तर त्यामध्ये जी पूर्वाम जी होती, म्हणजे पूर्व दिशा समजा आपण म्हणतो, त्या पूर्वेशी इंद्राशी लग्न केलं. नंतर आग्नेयाशी होती तिच्याशी अग्निदेवाचं गेलं. दक्षिण दिशा होती तिच्याशी यमाशी लग्न करून दिलं. नैऋत्य दिशेशी नैऋत्य ऋषींशी लग्न करून दिलं. नंतर पश्चिम दिशा होती तिच्याशी वरुणाशी लग्न केलं. नंतर वायव्येशी होती त्याच्या वायूशी लग्न करून दिलं. मेन उत्तर दिशेशी कुबेराचं लग्न करून दिलं. आणि जी ईशान्य होती त्याच्याशी शंकराशी लग्न करून दिलं. नंतर जी ऊर्ध्व दिशा आहे मुख्य, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणले मी स्वतः त्यांनी ती जागा घेतली. तर यामध्ये काय होतं, या ज्या डायरेक्शन आहेत त्याच्याप्रमाणे मग ते जी तत्व आहेत ती आपण फक्त फॉलो करायला पाहिजे. म्हणजे तो दोष काय आहे, ज्याचं समजा उदाहरणार्थ आता ईशान्येला जलतत्व आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अग्नी आणून नाही ठेवू शकत, अग्नीमध्ये तुम्ही जल आणून नाही ठेवू शकत. असं या डायरेक्शन जर तुम्ही, ही पंचमहाभूत आहे, त्यांना तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केलं तर तुम्ही सुखी होणार आहात, तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात, तुमच्या घरामध्ये सगळीकडे प्रॉस्पेरिटी राहणार आहे. ओके ओके. आता तुम्ही आहात जिओलॉजिस्ट, म्हणजे ग्राउंड वॉटर आणि आय थिंक सगळा रॉक्स आणि सॉईलचा स्टडी आहे. तर जिओलॉजिस्ट टू वास्तू हे कसं तुम्ही पदरादार्पण केलं याच्यामध्ये? मी जिओलॉजिस्ट म्हणून भरपूर मी काम केलं. तर आम्ही ग्राउंड वॉटरमध्ये केलं, नंतर मायनिंगमध्ये केलं, म्हणजे इंडियामध्ये वगैरे कॉपर माइन्समध्ये वगैरे कामं केली. नंतर आफ्रिकेमध्ये टांझानियामध्ये काम केलं आम्ही, म्हणजे पाचूच्या वगैरे माइन्समध्ये. म्हणजे तिथे काय असतं, सर्वे करून तुम्हाला सांगावं लागतं की इथे हा सापडेल किंवा नाही सापडेल. त्यामध्ये कशी भरपूर जागा असते, ते गव्हर्नमेंट तुम्हाला अलॉट करतं. मग त्यामध्ये तो क्लायंट सांगतो की बाबा आम्हाला एवढी 20 एकर जागा नको आहे. मग त्यामध्ये आम्ही त्यांना सर्वे करून सांगतो की बाबा ही इथे सापडेल तुम्हाला. ओके. म्हणजे समजा आता पाचवची माईन आहे, म्हणजे
ग्रीन एमराल्ड म्हणतो त्याला, तर तो तुम्हाला सजेस्ट करावा लागतो. म्हणजे त्याला पूर्ण 20 एकर जागा लीजने घ्यावी लागतो. त्याला फक्त 5 एकरमध्ये जर सापडत असेल तर तो प्रॉफिटमध्ये जातो. ओके हे असं आम्ही मायनिंगमध्ये भरपूर काम करत होतो किंवा इतर. पण याच्यामध्ये कसं वास्तूमध्ये पण मला खूप इंटरेस्ट होता. कसं जिओलॉजी आणि वास्तू हे साईड बाय साईड जातं, कारण काय जो स्ट्रेस असतो तो आम्हाला लवकर समजतो. बरोबर. तो आम्ही फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्यावर सोल्युशन देऊ शकतो. ओके. तर आम्ही अशा बऱ्याच वास्तू मी याच्यामध्ये अभ्यास केला, त्याच्यामध्ये सजेशन केली की ही अशी म्हणजे जर कॉस्मिक एनर्जी तुम्ही वाढवली तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होतो किंवा त्याचा दोष जातो पण. ओके ओके. तर दोष हे काय असतात वास्तूमध्ये, म्हणजे आपण म्हणतो वास्तू दोष आहेत. हां, तर हे याच्यामध्ये कसं असतं, आता घरामध्ये जर घर बघायला गेलं त्याचे मेन डोअर्स बघायला लागतात. म्हणजे मेन एंट्रन्स त्याचा बघायचा. म्हणजे तो एंट्रन्स चुकीच्या जागी असेल, म्हणजे समजा साऊथ वेस्टमध्ये असेल किंवा म्हणजे चुकीच्या जागी, म्हणजे जिथे नसेल. आता थोडक्यात कसं आहे, तुम्ही एक चौकोन काढा, त्याच्यावर एक स्वस्तिक काढा. स्वस्तिकचा जे दिशा ओपन आहे त्यामध्ये तुमचं अलाउड आहे. ओके. याच्यामध्ये प्रत्येक दिशेला एक गणित आहे. म्हणजे कसं आहे, प्रत्येक दिशा आहे तुम्ही त्याला 9नी भागायचो. म्हणजे ज्या समजा 90 फूट असेल तर तुमचं त्याचं 9 भाग करायचे आणि डावीकडनं जो चौथा भाग आहे तर तिथपर्यंत तुमचं एंट्रन्स आला तर तो चांगला, तो नसेल तर दुसरा कुठल्याही दिशा. ओके. त्याला दक्षिण दिशा पण काही नाही, दक्षिण दिशेला पण चालतं. म्हणजे साऊथ ईस्टमध्ये तुम्ही दरवाजा ठेवू शकता. ओके. दक्षिण दिशेबद्दल खूप हे गैरसमज आहे, पण तसं काही नाही आहे. बरोबर बरोबर. आणि दुसरा म्हणजे टॉयलेट्स, जे ईशान्य, आग्नेय, नैऋत्य भागामध्ये टॉयलेट नसावेत आणि ब्रह्मस्थान मेन जे घरात असतं. आणि ते मोठे दोष निर्माण होतात, इनबॅलन्स होते वास्तू. तसंच तुम्ही जे एंट्रन्स किंवा हे टॉयलेटचे दोष आहेत, तसंच तुम्ही आता फॅक्टरीमध्ये करायला गेले त्यामध्ये पण तुम्हाला हेच प्रिन्सिपल पाळावं लागतं की मेन नॉर्थ ईस्ट साईडला तुम्ही वॉटर एलिमेंट करा, साऊथ ईस्टला तुम्ही बॉयलर वगैरे आणून फायर आणा, नंतर मेन ऑफिस तुमचं साऊथ वेस्टला ठेवा. म्हणजे मेन हे बॅलन्स करणंच म्हणजे ह्याच्यामधले दोष काढायचे. म्हणजे तुम्हाला हे दोष काढायला लागतात. किंवा एखाद्या बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स आहेत तुम्हाला, आता बऱ्याच बिल्डिंग अशा त्या विकले जात नाही, फ्लॅट्स किंवा काही त्यामध्ये असं असतं, बरेच प्रोजेक्ट आहेत, मग 2-2 वर्ष फ्लॅटच विकले जात नाही. कारण काय त्याच्यातले एनर्जी सगळी ब्लॉक झालेली असते, पॉझिटिव्ह एनर्जी तिथे नसते. त्यावेळेला सगळ्या दिशा क्लिअर करून त्याच्यामध्ये जर एनर्जी तुम्ही आणली तर ते विकले जातात. कारण काय त्यामध्ये कस्टमर तो बाहेर खूप पॉझिटिव्ह असतो, तो आत आला तर त्या निगेटिव्ह स्ट्रेसमुळे तो निगेटिव्ह होऊन जातो. आणि ओके ओके. आणि मग रेसिडेन्शियलमध्ये कसं असतं? रेसिडेन्शियलमध्ये पण तुम्हाला हेच बघावं लागतं की मेन एनर्जी चांगली पाहिजे, डायरेक्शन नॉर्थ वेस्ट ओपन पाहिजे तुमच्या, म्हणजे ज्या ओपन पाहिजे त्या स्पेस पाहिजे. साऊथ साईडला साऊथ ईस्ट ओपन चालते. आणि मेन म्हणजे तुमच्या घरामधलं वातावरण, म्हणजे आता मास्टर बेडरूम तुमची शक्यतो साऊथ वेस्टला असायला पाहिजे. किचन साऊथ ईस्ट नसेल तर नॉर्थ वेस्टला सेकंड ऑप्शन. मास्टर बेडरूम जर साऊथ ईस्ट नसेल तर नॉर्थ ईस्टला चालू शकते. मेन देवघर व्यवस्थित पाहिजे नॉर्थ ईस्टला. कारण काय वास्तू पुरुष आहे त्याचं नॉर्थ ईस्टला डोकं आहे, तर तिथे तुम्ही देव स्थापन करा तर तिथे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही तर शिफ्ट करत गेलात, समजा तुम्ही साऊथ ईस्टमध्ये देव ठेवले तर ते देवापर्यंत तुमची प्रार्थना जायला खूप वर्ष लागतात. बरोबर. म्हणून शक्यतो जिकडे डोकं आहे वास्तूचं तर तिथे करणं चांगलं असतं. ओके ओके. नंतर वास्तुशांत करायला पाहिजे. वास्तुशांतीचं काय महत्त्व आहे सर? वास्तुशांतीमुळे सगळे ग्रह ठीक होतात, नवग्रहाची पूजा होते, शांत होते, वास्तू शांत होतो. नंतर वास्तूला ती प्रॉपर जागा मिळते. म्हणजे साऊथ ईस्ट कोपऱ्यामध्ये आपण ते वास्तू पुरुष हे पुरतो, तर त्यामध्ये पंचरत्न वगैरे असतात आणि वास्तू प्रतिमा असते ती अशी उलटी ठेवावी लागते त्यामध्ये. तर त्यापैकी काय असतं, ती वास्तू शांत होते तिथली, ते नवग्रहाची शांत असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्या ॲटलिस्ट 5 वर्ष तरी, दर 5 वर्षांनी किंवा निदान 8 वर्षांनी तरी वास्तू शांत करावी. ओके. भाड्याचं घर असेल तर त्याच्यामध्ये वास्तू शांत न करता उदक शांत केली तरी चालते. ओके सर, काही आम्हाला आमच्या व्ह्युअर्ससाठी काही जर तुम्ही उदाहरणं दिली की म्हणजे तुम्ही जे एखादे
प्रोजेक्ट्स केले असतील जे तुम्हाला लक्षात आहेत की साधारण काहीतरी दोष होता आणि मग ते कसं, तर या आपण जसं बोललो आहे की रेसिडेन्शियल, इंडस्ट्रीयल आणि फॅक्टरी वगैरे, जर याची काय काय उदाहरणं दिली तर ते आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप बेस्ट होईल. तर असं सांगायचं आता इंडस्ट्रीयल सांगतो एक उदाहरण. एक मसाल्याची मोठी फॅक्टरी होती आणि इथेच बेंगलोर हायवेवर होती. तर त्याच्या कंपनीमध्ये म्हणजे खूपच काही काही प्रॉब्लेम झाले होते त्यांचे. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि मी सांगितलं की बाबा आता हे तुम्ही बघा काय करता येईल वगैरे. तर बघितलं ते वास्तू काय बरोबर नव्हती आणि त्यांच्या ते वाटेला आली होती त्या डिव्हिजनमधून. तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही तुम्ही आता विकलेली जास्ती बरी पडेल कारण एवढी ती चांगली नाही आहे, नाही तर अदरवाईज त्याला रेक्टिफिकेशन करावं लागेल. तर ते म्हणे नाही नाही आम्हाला इथे चालवायचीच आहे फॅक्टरी, म्हणून त्यांनी ती चालवली. तर त्यांचे एवढे प्रॉब्लेम सुरू झाले, त्यामध्ये कामगारांनी स्ट्राईक केला, मध्ये त्यांच्या याला आग लागली. बापरे. नंतर त्यांनी असं कोणतरी अजून एक वास्तू आणले. त्यांना सांगितलं याच्यामध्ये दत्ताचं मंदिर बांधा. तर दत्ता मंदिर बांधायला गेलं तर ते बांधताना एक माणूस त्याच्यामध्ये गेला, बापरे. काहीतरी शॉक लागून. नंतर मग कोणतरी सांगितलं तार टाका तांब्याची आतमध्ये, असं सगळं सांगितलं. तरी त्यांचं ते मग फारच याला आलं. मग पुन्हा ते माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की बाबा काय तुम्हाला वाटतं. तर म्हटलं आता एनर्जी ती आपल्याला पहिली पॉझिटिव्ह करू, विकली गेली जागा की मग आपण दुसरं विचार करू. आम्ही त्यांच्या त्याप्रमाणे एनर्जी प्रॉपर बॅलन्स केली सगळीकडे. जे त्यामध्ये कसं यंत्र, काही नवग्रह किंवा काय पूजा किंवा पिरॅमिड वगैरे टाकून त्याला पॉझिटिव्ह केली. त्यानंतर अक्षरशः 3 आठवड्यात ते जागा त्यांची विकली गेली. बस. मग आम्ही त्यांची दुसरा जागा शोधली, वास्तूला योग्य असेल असं भाड्याने घेऊन तिथे तो चालू केलं. ते अतिशय चांगलं चाललंय आणि विदिन 6 मंथ ती विकली पण गेली अजून. म्हणजे त्यांनी जेवढी इन्व्हेस्ट केले त्याच्या जवळजवळ 10 पट त्यांना पैसे मिळाले. म्हणजे असा दोष असतो. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल असं कमर्शियल म्हटलं ना तर एक मॉल होता, तो जवळजवळ 18 ते 20 वर्ष बंद पडला होता त्यांच्या पुण्यातच. ओके. तर त्यांच्या म्हणजे त्या जागेचं असं होतं की जी कशी वास्तू नसावी याचं उदाहरण होतं ते. अच्छा. म्हणजे एक तर टी जंक्शनवर होती ती जागा. ओके. नंतर एका बाजूला मुस्लिम लोकांचं स्मशान होतं. ओके. आणि दुसऱ्या साईडला ख्रिश्चन लोकांची हे होती स्मशान, आणि त्याच्यामध्ये ती जागा होती. बापरे. आणि अशी अर्धवट बांधूनच पडली होती. त्यांच्यामध्ये भयंकर त्या पार्टनरशिपचे प्रॉब्लेम, त्या जागेचे प्रॉब्लेम होते. आणि त्यांनी सगळ्या वास्तूवाले जेवढे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा आता काही होणार नाही, तुम्ही हे सोडून द्या प्रोजेक्ट. तर ते जेव्हा आले तेव्हा मी सांगितलं की बाबा मी प्रयत्न करीन स्वामींच्या कृपेने. म्हणजे मी स्वामींना खूप मानतो, त्यांच्या आशीर्वादानेच जे काय चांगलं होतं आत्तापर्यंत असं मला वाटतं. तर आम्ही प्रयत्न केला. आम्ही त्या वास्तूमध्ये बरंचसं हे केलं, म्हणजे यंत्र वगैरे लावून. आणि म्हणजे अक्षरशः जसं आम्ही काम केलं ना, 1 महिन्याभरामध्ये पहिलं डीमार्टवाले आले. वा. त्यांना 12 कोटी रुपये देऊन गेले. आणि जे सुरू झालं त्यांचं की अक्षरशः म्हणजे आत्ता तो 95% बुक येतो. अतिशय चांगला चालला आहे. मल्टिप्लेक्स पण आलेलं आहे तिकडे आणि खूप जोरात चालला आहे. याच्यामध्ये काय आहे, तुम्ही एनर्जी जेवढी पॉझिटिव्ह कराल ना. आता पिरॅमिड लोक बरंच म्हणतात नाही असं काही नाही, असं काही नाही. पण ते पिरॅमिडमध्ये कसं असतं, पिरॅमिडचा त्यांनी म्हणजे अभ्यास केला आणि शोधून काढलं की बाबा काय आहे पिरॅमिड. त्यामध्ये त्यांनी एक मॉडेल बनवलं, एक नवीनचं. त्याच्यामध्ये 1/3 पोझिशनला आपले बॅटरीचे सेल ठेवले गेलेले. ते बॅटरीचे सेल हे विदिन एक 3 डेजमध्ये फुल चार्ज झाले. ओके. गेलेले सेल. तेव्हा त्यांना फाइंड आउट झालं की बाबा असं जर आपण बनवलं तर ते कॉस्मिक एनर्जी प्रोड्यूस करतं. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं कसं मोजमाप असतं, किती यायला किती एनर्जी देईल. मग त्यामध्ये तो समजा 1 लाख बायोन्सीमध्ये मोजतात कॉस्मिक एनर्जी. तशी एनर्जी आपण त्या प्रोजेक्ट आहे समजा 1 एकराचा आहे तर त्याला साधारण एवढी लागेल एनर्जी. त्या प्रमाणात मग आम्ही यंत्र किंवा काय ते ठेवतो. त्यांनी एनर्जी पॉझिटिव्ह होते आणि त्याला साधारण 45 to 60 डेज लागतात पूर्ण पॉझिटिव्ह होण्यासाठी. ते पूर्ण खेचतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी. दुसरे पण आम्ही यंत्र टाकतो, रॉड्स टाकतो, पंचधातूचे रॉड असतात किंवा मग कॉपर प्लेट टाकावे लागतात, कधी लेड टाकावे लागतं, झिंक टाकावं लागतं. म्हणजे डिपेंड्स. बरोबर. किंवा नवरत्न टाकावे लागतं.
नवरत्नांनी म्हणजे वास्तूच्या प्रत्येक साईडला एक एक ग्रहाचं हे असतं, म्हणजे त्याचा ग्रहाचा तो भाग ठेवलेला आहे. तर ते नवग्रह म्हणजे ब्रह्मस्थानात आपण रुबी म्हणजे नवग्रहांचं महत्व काय असतं सर? नवग्रह म्हणजे वास्तूमध्ये नवग्रह टाकावे लागतात. अच्छा अच्छा. म्हणजे कसं आहे, हे जे नवग्रह आहेत ते आपण ग्रहांची शांती करतो तशी शांत होते ते वास्तूची. त्यांना ते ग्रह त्या ग्रहाला तो त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह मिळतो. म्हणजे आता मंगळ आहे, त्याला आपण पोळ ठेवलंय, नंतर हिरा आहे, शुक्राला ठेवला आहे, नंतर स्फटिक ठेवतो, मोती आहे, इथे चंद्र बळ वाढतं तिथलं. बरोबर. नंतर गोमेट ठेवतो किंवा मग रुबी ठेवतो म्हणजे माणिक. असं प्रत्येक त्याच्या दिशा आहेत. पाचू आहे आणि पुष्कराज आहे. म्हणजे कसं आहे, हे सगळे मातीत निर्माण होणारी रत्न आहे. बरोबर. मातीला माती मिळते, त्यामुळे तो बॅलन्स होतो, अर्थ पूर्ण बॅलन्स होते ते एनर्जी. बरोबर. मेन तुमची एनर्जी चांगली व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे, आणि कॉस्मिक एनर्जीनी ते तुमचं रेक्टिफिकेशन होतं. ओके ओके. जसं आपण बोलत होतो की काय काय आमचे व्ह्यूअर्स आहेत ते बिल्डर्स पण आहेत, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही साधारण ॲडवाईस कराल? कारण का भरपूर वेळा असं होतं की प्रोजेक्ट आहेत पण बुकिंग्स येत नाही आहेत, किंवा जागा लिटिगेशनमध्ये अडकली आहे, किंवा असे भरपूर अडथळे येतात, तर त्यांना काय रेकमेंड कराल तुम्ही? आणि किंवा असे काही उदाहरणं असतील तर आम्हाला अजून सांगाल? आणि बिल्डर्सला आम्ही हेच सांगतो की तुम्ही पहिल्यापासून वास्तू पॉझिटिव्ह करा. कारण काय, आता असे चौकोनी रेक्टँगल जसे रिकमेंडेड वास्तूप्रमाणे प्लॉट काय शिल्लक नाही आहे, ते कुठेतरी वाढलेले असे प्लॉट आहेत. तर त्याला तुम्हाला काय करावं लागतं, त्याला प्रॉपर बॅलन्सिंग एनर्जी करावीच लागते. त्या सगळ्या 9 दिशा आम्ही क्लिअर करून घेतो. पहिली काय करतो, लँड असते ना ती पॉझिटिव्ह करतो. त्यामध्ये आम्ही इवन जे काय त्यांनी बनवलेला असतो प्लॅन, त्याच्यामध्ये आम्ही रिकमेंडेड करतो. कारण आता काय लोक पण वास्तू बघतात. बरोबर. लोक तुम्हाला विचारणारच आहेत की आमची किचन अशी काय. बरोबर. तर आता लोकांना पण इतकं नॉलेज सगळ्यांना आलेलं आहे. बरोबर. ते नॉर्मली बघतात किचन कुठे, मास्टर बेडरूम कुठे, नंतर तुमची हे कुठे, मुलांच्या रूम्स कुठे, स्टडी रूम कुठे. बरोबर. हे सगळं त्यांना तुम्हाला, तर ते तुम्ही जर प्लॅनच व्यवस्थित बनवला त्यामुळे अडचण येतच नाही. कारण लोक मेन बघतात की किचन बरोबर आहे. किचनमध्ये मेन काय, ईस्ट फेसिंग कुकिंग महत्वाचं असतं. ईस्ट फेसिंग कुकिंग नसेल, साऊथ फेसिंग असेल तर त्यामध्ये आजार पण येतो. नंतर तुमचा एक तर साऊथ ईस्टला पाहिजे किचन, नाही तर नॉर्थ वेस्टला सेकंड ऑप्शन आहे. मास्टर बेडरूम साऊथ वेस्टला पाहिजे, अदरवाईज नॉर्थ ईस्टला पाहिजे. देवघर नॉर्थ ईस्टलाच पाहिजे. टॉयलेट्स मेन म्हणजे त्या कॉर्नरमध्ये नसाल, म्हणजे आम्ही काय म्हणतो मध्ये घेतला तुम्ही तर चालेल. एकदम नॉर्थ ईस्ट घेतला, साऊथ ईस्ट, असे कॉर्नरमध्ये बरेच लोक करतात. किंवा मग काय करतात, कट्स घेतात. कट्स म्हणजे काय? कट्स म्हणजे ऑफसेट म्हणतो आम्ही त्यांना. म्हणजे ईशान्य कट आहे, आग्नेय कट आहे, साऊथ वेस्ट कट आहे, असे कट नसावे. शक्यतो आपल्याला स्क्वेअर किंवा रेक्टँगल असावं. ओके. म्हणजे कसं आता त्यांचं पण लिमिटेशन असतं की टॉयलेट घेतलं त्याला त्यांना डग द्यावं लागतं व्हेंटिलेशनसाठी वगैरे, त्यामुळे मग ऑफसेट तयार होतात. शक्यतो बघावी रेक्टँगल असलेलं चांगलं, आणि मेन दिशा सगळ्या क्लिअर असाव्या. अच्छा. आणि आपला आता सपोज एखाद्या कोणी आता आपण तुम्ही फार छान उदाहरणं दिलेली आहेत, तर नॉर्मली लोकांनी काय करावं वास्तू ही पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, असं काही आपल्याकडे आहे का? म्हणजे लोकांनी म्हणजे माणसांसाठी. करेक्ट. नाही, पॉझिटिव्ह करण्यासाठी आता असं आहे, म्हणजे त्यामध्ये तुमचं मेन एंट्रन्स चांगला करा, तुम्ही देवघर चांगलं करा. देवघरात प्रॉपर म्हणजे पूजाघर व्यवस्थित राहील असं बघा. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला समजा कापूर ठेवा आग्नेयला कापूर, म्हणजे जरी ठेवला जरी तिकडे तुमचं किचन नसेल तरी तो तुम्हाला चांगला रिझल्ट देतो. नंतर क्रिस्टल बॉल येतात, ते लावू शकता तुम्ही. त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहते एनर्जी त्यांनी. तेवढे 2 किंवा 3 क्रिस्टल बॉल लावा. त्यामध्ये अजून तुम्हाला म्हणजे जर रत्न टाकता आली तर फार उत्तम, समजा नवग्रहाप्रमाणे. कारण ते बिफोर फ्लोअरिंग टाकावी लागतं. ओके. एकदा फ्लोअरिंग झाल्यावर ते टाकता येत नाही. ओके. नंतर मग बाकी तुम्हाला काही व्रत वगैरे करावी लागतील तुम्हाला. एक प्रदोष व्रत आहे शंकराचं, ते तुम्ही करा. त्यांनी तुमचे 7 जन्माचे दोष निघून जातात असं म्हणतात. ओके. तर
ते काय साधं सिंपल व्रत आहे. तुम्ही प्रदोषाच्या वेळेला शंकराला संध्याकाळी एक पूजा करा, त्याला पंचामृत द्या, बेल व्हा. 2 महिन्यातनं 2 प्रदोष येतात आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा. प्रदोष पूजेचं पण व्रत खूप चांगलं आहे आणि साधं सोपं आहे. आणि श्रीपाद वल्लभांचं एक चरित्र आता मिळते, ते 700 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यामध्ये पण त्याचं त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की या व्रतामुळे काय काय तुमचं फायदे होतात, त्यामध्ये दिलेलं आहे. नंतर सिंपल एक तुम्ही कलश पूजा करा. म्हणजे कसं, एक कुठे पण अष्टमीला वगैरे देवीला जा, तिला ओटी भरा आणि तो एक नारळ देवीला पायाला लावून आणा. कलश घ्या, कलशामध्ये सुपारी आणि एक कॉईन टाका, त्यामध्ये वरती नारळ ठेवा आणि विड्याची पानं पहिल्या दिवशी ठेवा. आणि रोज पूजा म्हणजे काय, फक्त हळदी कुंकू लावायचं आणि पाणी बदलायचं आहे. ओके. एवढी साधी कलश पूजा, म्हणजे ही ॲक्च्युली कुबेराची पूजा होती. अच्छा. तर त्यामुळे भरपूर प्रॉस्पॅरिटी येतील. भरपूर म्हणजे आता लोकांना कसं इन्स्टंट पाहिजे असतं, त्यामुळे तसं आता लक्षात ठेवा. वास्तू म्हणजे कसं 50% भाग असतो वास्तूचा. 50% तुमचं जे काय कर्म आहे त्याचा भाग आहे. आता तुम्ही म्हणाल मी वास्तूचं काम केलंय, मला आता काय होणार नाही, मी बिंदास राहीन, असं नाही. तुम्हाला वार्षिक तुम्हाला चेकिंग, हेल्थ चेकअप करायला पाहिजे. ओके. किंवा इतर काही असेल जिथे आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर तिथे तुम्ही व्यवस्थित विचार करूनच इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे. तर एवढंच आहे, वास्तूचा तुम्हाला 50% सपोर्ट आहे असं लक्षात ठेवायचं. ओके. आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. तुम्ही काही पण एक हे लावा ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. समजा स्वामींची माझी श्रद्धा, स्वामींचा फोटो लावा. काही पण टेन्शन आलं त्यांच्यावर सोडा की बाबा स्वामी आहेत ते बघून घेतील. किंवा त्यांचे साईबाबांचा असेल तर साईबाबांचा लावा, शेगावचे महाराज त्यांचा लावा. मेन तुम्ही टेन्शन सगळं त्यांच्यावर ठेवलं तर काही पुढे अडचण येत नाही. आणि मेजर बेसिक जे आहेत ना तेवढं क्लिअर करून घेतलं तरी काही हरकत नाही. ओके. ओके. नेक्स्ट आपला प्रश्न आहे की पिरॅमिड्स आपण जेव्हा सांगितलं तर पिरॅमिड थिअरी ही काय आहे, आणि कारण का जसं तुम्ही म्हटलात की पिरॅमिड खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी करतात, तर त्या बाबतीत लोकांचे काही गैरसमज आहेत, तर त्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नाही, पिरॅमिडचं मी म्हटलं ना तसं खूप चांगलं इफेक्ट आहे. याच्यामध्ये कसं असतं, प्रॉपर पिरॅमिड मिळणं पण तुम्हाला एक हे पाहिजे. त्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. तर एक न्यूट्रॉन पॉलिमरमध्ये पिरॅमिड येतो, त्याच्या 9 इंचामध्ये येतो, एक मोठा असतो आणि एक 5 इंचामध्ये येतो. ते आम्ही भरपूर वापरलेले आहेत. मी पुण्यामध्ये बाहेर पण, मी आता टांझानियामध्ये काम केलेलं आहे, केनियामध्ये काम केलेलं आहे. तिथे पण मी हे नेऊन टाकलेले आहेत आणि त्यांना प्रचंड चांगले रिझल्ट मिळालेले आहे. कसं आहे, मेन तुमची एनर्जी कुठून तरी जी निगेटिव्हमध्ये अडकलेली आहे, तुमचा जो जमिनीतला स्ट्रेस आहे, तर तो जसं रक्तात आपलं कसं असतं कुठे ब्लॉक आहे, करेक्ट, तो ब्लॉक काढल्याशिवाय तुम्ही बरे होत नाही. तसं ते वास्तूमधला ब्लॉक काढायला काहीतरी तर सोल्युशन पाहिजे. तर हे आम्ही काय करतो, 9 दिशामध्ये जेवढी गरज आहे त्याप्रमाणे ते टाकतो. त्यामध्ये नवग्रह पण आहे, किंवा हे रॉड्स आहेत, किंवा मग काही तांब आहे, लीड आहे, झिंक आहे. जसं दोष आहे तसा, म्हणजे असं नाही की सगळीकडे टाकलंच पाहिजे. बरोबर. किंवा मॅग्नेट टाकावे लागतात. बऱ्याच वेळा काय असतं, तुम्ही मॅग्नेट म्हणजे तुम्ही कंपास बघता, तुम्हाला इथे नॉर्थ असा येतो, 10 डिग्री टिल्टेड दाखवतोय, पलीकडे गेला तर 60 डिग्री असतो त्याच घरामध्ये किंवा त्याच प्लॉटमध्ये. ओके. तर अशा वेळेला तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड बॅलन्स करावं लागतं. ओके. तर याच्यामध्ये कसं आहे, कॉस्मिक एनर्जी जेवढी येईल, म्हणजे आता समजा 10 लाख बायोन्सी तुम्ही जर एनर्जी प्रोड्यूस केली तर तो तुमचा 10 गुंठ्याचा प्लॉट क्लिअर होणार आहे. त्यामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह फिरायला लागते. मग काय होतं, जे बिल्डर समजा बांधतायत तो आला तर ताबडतोब पॉझिटिव्ह होतो, तो विकून मोकळा होतो. आता आम्ही एक मार्केट यार्डला एक मोठी स्कीम होती, ती 2 वर्षात त्यांनी 2 फ्लॅट विकले होते फक्त. मार्केट यार्डला लागून हे असे वाटणार नाही की ही होणार नाही असं, पण हे झालं होतं. मग आम्ही तिथे फेज 1मध्ये एक त्याचे बॅलन्सिंग केलं, फेज 2 पण केली. फेज 1 केल्यानंतर जवळजवळ 50% फ्लॅट विकले गेले विदिन स्पॅन ऑफ 8 मंथ्स. नंतर परत दुसरा फेज केल्यानंतर उरलेले सगळे विकले गेले. 4थ्या नंबर नंतर त्यांना म्हणजे रेरा मिळत नव्हता, नंतर इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतं आजकाल, ते मिळत नव्हतं, ते सगळं पटापट मिळून गेलं.
तुम्ही इकडे बॅलन्स केलं ना तर बरीचशी तुमची क्लिअरन्स होऊन जातात, बरोबर. लिटिगेशन जातात. एक बाणेरला एक जागा होती तिथे बालेवाडीपाशी, तर ती 3 भावांची जागा होती, 3 पट्ट्या होत्या. ते एकमेकांवर केस करत बसले होते. बिल्डर त्यांना पैसे देऊन बसला होता. ते असंच एक झाला की तो खालच्या कोर्टातनं वरच्या कोर्टात जायचा, तिकडनं ठरून पुढच्या हायकोर्टात, असं त्यांचं जवळजवळ 8 वर्ष चाललं होतं. बापरे. आम्हाला सांगितल्यानंतर मी म्हटलं बाबा प्रयत्न करू आपण. आम्ही बॅलन्सिंग केलं आणि अक्षरशः त्यांच्या 3 महिन्यामध्ये ते तिन्ही भाऊ येऊन बसले बिल्डरसमोर, म्हणले आम्हाला काय असेल ते द्या आणि मोकळं करू. अच्छा. ओके. असं म्हणजे आहे. आता तांदान्यामध्ये एक फॅक्टरी होती, तर ती बंद पडायला आली होती. त्यावेळेला मला त्यांनी बोलवलं की बाबा हे आता आमचा लास्ट काहीतरी सोर्स आहे की तुम्ही जर सांगितलं तर आम्ही चालू ठेवणार आहोत, नाही तर बंद करणार आहोत. तर आम्ही प्रयत्न केले, आम्ही जेवढे आमच्याकडनं होईल तेवढं. त्यांच्या इथे साऊथ वेस्टला मोठा खड्डा होता, तो भरायला सांगितला त्यांना. नंतर बाकी पण एनर्जी पॉझिटिव्ह केली बरेच. आता कसं आहे, त्यांनी ऑलरेडी फॅक्टरी नॉर्थकडे बांधली होती आणि साऊथ अख्खी त्यांची मोकळी होती. नॉर्थ ऑलरेडी जड झाली होती त्यांची. पण जेवढा आम्ही प्रयत्न केला त्यानंतर त्यांची चांगली चालायला लागली. ते काहीतरी 10,000 कार्टन पहिले विकत होते, ते डायरेक्ट 20,000वर गेले त्यांचे कार्टन. ती फूड कंपनी होती. ओके. आणि मग त्यांनी परत बोलवलं, म्हणजे आम्हाला जे काय करायचं सांगा. आम्ही मग जसं त्यांना मग बॉयलर त्यांनी प्रॉपर बसवले साऊथ ईस्टला, सगळं त्यांनी बॅलन्सिंग केलं आणि इतकी चांगली चालायला लागली. नंतर दुसरं युनिट आम्ही मग केलं धांबियाच्या बॉर्डरला आहे इरिंगा म्हणून, तिथे आम्ही एक त्यांचं दुसरं युनिट केलं. त्याची कॅपॅसिटी 250 टन पर डे. ओके. तिथे टोमॅटोचं हे बनवतात, सगळे केचप ओके. ओके. सॉस. मोठी कंपनी आहे, पण चांगली चाललेली. आता जवळजवळ 10 वर्ष झाली. ओके. म्हणजे कसं एनर्जी जर तुम्ही बॅलन्स केली तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. ओके. 100%. ओके. आमच्या म्हणजे आता जेवढा अनुभव आहे आत्तापर्यंत तरी 90% तरी लोकांना फायदा झालेला आहे. आणि आमची कुठेही जाहिरात नाही, लोक माउथ टू माउथ पब्लिसिटीनी. मी आता जवळजवळ 20 वर्ष जातोय म्हणजे इंडिया आणि तांझानिया, केनिया, ते असंच. आता इवन पंजाबी आहे तिथे खोजा, ते फक्त असं त्यांचे जे गुजराती लोक आहेत त्यांच्या चांगल्या चालल्या फॅक्टरी, ते म्हणतात तुम्ही या, तुम्ही यांच्याकडनं करून घ्या, आम्ही करून घेतलं आमचं चांगलं झालंय. बरोबर. कसं आहे, एनर्जी सायन्स आहे. बरोबर. ते तुम्ही सांभाळलं तर अडचणी येत नाही. ओके. आणि पहिल्यापासून करायला पाहिजे. बिल्डर्सनी पण पहिल्यापासून, म्हणजे एकदा जागा घेतली किंवा जागा घ्यायच्या आधी पण दाखवतात बरेच लोक, मग थोडासा प्लॅन व्यवस्थित बनवला, एनर्जी बॅलन्स केली, स्टेजेस वाईज. समजा फेज 1 केलं, फेज 2, तर 100% सक्सेस मिळतं. असं असतं, इन्व्हेस्टमेंट झालेली असते. बरोबर. हे रिटर्न तसे यायला पाहिजेत त्यांना. करेक्ट. आणि जर नाही आले तर मग त्याचा फायदा नाही ना. नुसते अडकून पडले. आता जसा तो मॉल म्हटलं, तो 18 वर्ष बंद पडला होता, ते कुठे त्याचं गेलं असेल. बरोबर. एक अशीच केस होती, रत्नागिरीमध्ये एक क्लायंट होते, तर त्यांना पेट्रोल पंपाचं सँक्शन झालं होतं. तर त्यांचे पूर्वीच्या काळी इंटरव्ह्यू व्हायचे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे असायचे. बरोबर. तर ते छोटं गाव होतं, तर तिथे ते 2 नंबरचा जो होता त्यांनी त्याला एकदम हे करून टाकलं होतं की त्यांनी सगळं मॅनेज करून, तिथे तो थोडासा गावगुंड टाईप होता, त्यांनी याला मिळू द्यायचं नाही म्हणून खूप त्रास दिला होता. आणि काहीतरी त्याच्या जमिनीत पण हे केलं आणि त्रास दिला की बाबा हे जागा असं आहे, लिटिगेशन आहे, तसं आहे, असं तसं करू. आणि मग आम्हाला त्यांनी बोलवलं, आम्ही गेलो, बघितलं. तर त्या जागेत खूप जरा दोष होता, दक्षिणेकडे खूप वरती होती ती जागा. आम्ही असं त्याची एनर्जी थोडी बॅलन्स केली. ओके. तर ती बॅलन्स केल्यानंतर असं झालं की ज्या कोर्टात त्याची केस चालली होती तर तिथल्या त्या जजची बदली झाली. ओके. आणि एक टेम्पररी एक दुसरा जज आला हायकोर्टाचा. त्यांनी ते सगळं बघितलं त्यांचं प्रकरण आणि त्यांना कंपनीला ऑर्डर केली की 2 आठवड्यात मला यांचा पंप उभा राहिलेला पाहिजे. ओके. म्हणजे असं इम्पॉसिबल वाटतं, पण या अशा गोष्टी घडतात. बरोबर. जर तुम्ही वास्तू क्लिअर केली तर. ओके. एक
मोठे पॉलिटिशियन होते आणि त्यांना घर बांधायचं होतं, बंगला होता त्यांना बांधायचा. तर त्यामध्ये भरपूर त्यांना अडचणी येत होत्या. त्यानंतर आम्ही बघितली वास्तूमध्ये, त्यांच्या वास्तूमध्ये एनर्जी भरपूर निगेटिव्ह आणि तो ब्लॉक झालेला होता. तर तो आम्ही सगळं क्लिअर केलं. त्यानंतर त्यांचा बंगला झाला चांगला. नंतर ते चांगल्यापैकी निवडून आले आमदार म्हणून. 2-3 वर्ष त्यांनी चांगली, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष चांगली गेली त्यांची आमदारकीची. हे वास्तूचा फरक पडतो. आणि याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बंगल्याला स्पेशल असं पिरॅमिड शेप दिला होता, म्हणजे त्यांच्या एंट्रन्सला. अच्छा. तर त्यामुळे त्यांना भरपूर एनर्जीचा फायदा झाला. आणि ऑन विदिन अ स्पॅन ऑफ स्मॉल स्पॅन ते एकदम टॉपवर होते. अच्छा. ओके. ओके. म्हणजे असं वास्तूच्या यांनी निर्माणामुळे असा फायदा होऊ शकतो. ओके. जर तुम्ही व्यवस्थित जर वास्तू बांधली आणि नंतर पॉलिटिशियन्सना किंवा राजकीय ज्यांना आहे त्यांना फायदा होतोच त्याचा. पण वास्तू चांगली पाहिजे. त्यामध्ये तुमचं ऑफिस भरभराट व्हायला पाहिजे. वॉटर टँक वगैरे बरोबर प्रॉपर, म्हणजे नॉर्थ ईस्टला वॉटर टँक आहे. नंतर इलेक्ट्रिकल तुमचे ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटर आहे, ते साऊथ ईस्टमध्ये पाहिजे. ते तुम्ही चुकीचे बॅलन्स केले तर अतिशय अडचणी येतात. आता एक फॅक्टरी होती तर त्याच्यामध्ये असंच होतं, त्यांनी चुकीच्या जागी सेप्टिक टँक करून ठेवला होता साऊथ ईस्टमध्ये. तर त्याच्यात शेजारी वॉटर टँक ठेवला होता. भयंकर त्यांचे प्रॉब्लेम चालले होते फॅक्टरीमध्ये. इवन गावगुंड येऊन त्यांना त्रास द्यायचे, हप्ते मागायचे. तर आम्ही जाऊन त्याचं सगळं बघितलं. म्हटलं आता हे बाबा तुम्हाला खर्च करावा लागेल, हा वॉटर टँक हलवावा लागेल ताबडतोब. नंतर सेप्टिक टँक आणि त्या टॉयलेट्स होत्या साऊथ ईस्टला त्या सगळ्या हलवल्या. त्या झाल्यानंतर त्याच्यानंतर आत्ता इतकं त्यांचं म्हणजे व्यवस्थित लाईनवर आलं. तर त्यांच्या अजून 1-2 फॅक्टऱ्या कर्नाटकमध्ये झाल्या त्याच्यानंतर. म्हणजे कसं आहे, हा दोष मोठे दोष महादोषमध्ये येतात. बरोबर. नॉर्थ ईस्टला टॉयलेट करून ठेवले, सेप्टिक टँक केला, साऊथ ईस्टला सेप्टिक टँक केला किंवा साऊथ वेस्टला इवन केला, तरी ते मोठे दोष येतात, महादोष येतात. आणि ब्रह्मस्थान तुम्ही एवढं 3-4 जरी सांभाळलं, एनर्जी पॉझिटिव्ह ठेवली तर काय अडचण येत नाही. ओके. इवन बिल्डिंगमध्ये साऊथ जेवढी जड होईल, म्हणजे साऊथला जिना घ्यायला पाहिजे, साऊथ किंवा मग वेस्टला, साऊथ वेस्ट साईड जड करायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही नॉर्थ ईस्टला जर घेतला तर तुम्हाला डोक्यावर येतो वास्तूच्या. ओके. तो तुम्हाला त्रास होणारच आहे. असं आहे. तर घरामध्ये पण तुम्ही तर लिव्हिंगमध्ये अरेंजमेंट करा, नॉर्थ फेसिंग लिव्हिंग करा त्यामध्ये. नंतर मुलीला शक्यतो नॉर्थ वेस्टची बेडरूम द्या, म्हणजे तिचं लवकर लग्न होऊन ती पुढे जाईल. मुलाला साऊथ ईस्टची द्यायला हरकत नाही. फक्त कसं आहे, एनर्जी तुम्ही बघा, घरातली एनर्जी चांगली राहिली पाहिजे, वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. आणि लोक काय सांगतात, दक्षिण वाईट आहे, दक्षिणेच्या खिडक्या बंद करून ठेवा वगैरे असं लोक सांगतात. तसं काही नाही आहे. ओके. हवा खेळती राहिला पाहिजे. बरोबर. आधीच कमी आपल्याला स्पेस मिळते तर ती ओपन व्हायला पाहिजे सगळी. नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर, ब्रह्मस्थानाचं काय महत्व आहे? हे ब्रह्मस्थान म्हणजे प्रत्येक जागेचा जो सेंटर असतो. अच्छा. त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. बर. तर तो त्याच्यामध्ये ब्रह्मदेव मी तुम्हाला मग सांगितलं त्याचं स्थान आहे. तर ते जर तुम्ही जड केलं किंवा त्याच्यामध्ये वॉटर टँक केली किंवा त्याच्यामध्ये केली तर खूप त्या मोठा दोष निर्माण होतो. ओके. त्यामुळे तो जेवढा ओपन टू स्काय असेल तेवढं चांगलं. ओके. आणि त्याच्यावर ॲक्च्युली रवी, म्हणजे ब्रह्मदेवाला रवीचं स्थान दिलेलं आहे. रवी म्हणजे सूर्य. त्यामध्ये आम्ही म्हणजे माणिक त्यामध्ये ठेवतो. आणि त्याप्रमाणे त्याचं ओपन असेल तर फार चांगलं. ते जर म्हणजे ओपन टू स्काय राहिलं तर अजून चांगलं. पण शक्यतो कसं बिल्डिंग किंवा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये जमत नाही. त्यामुळे आम्ही शक्यतो म्हणतो की तिथे तुम्ही ओपन स्पेस ठेवा, नॉर्थ ईस्टला ओपन स्पेस ठेवा. त्यामुळे काय होतं, ते जागेतले एनर्जी बॅलन्स होते. साऊथ वेस्टला काम सुरू करा, साऊथ वेस्टला बिल्डिंग्स घ्या जास्ती. ओके. म्हणजे करता येतील, पुढे नॉर्थ ईस्टला घ्या, पण नॉर्थ ईस्टला शक्यतो क्लब हाऊस, अच्छा, प्लेग्राऊंड ओके असं ठेवा, म्हणजे ऑटोमॅटिक ती लाईट राहील. आणि ही साऊथ वेस्ट जड होईल. अच्छा. फॅक्टरीमध्ये पण जड सामान जेवढं असतं तेवढं साऊथ वेस्टला ठेवावं. ओके. आणि रॉ मटेरियल आहे ते सगळं वेस्ट साईडला ठेवा, नॉर्थ वेस्टला. कसं आहे, तिथे वायू आहे, नॉर्थ वेस्टला वायू देवता आहे, विंड एनर्जी म्हणतो आपण. ती काय करते, माल ठेवतच नाही, तो माल पटापट निघून जातो. अच्छा. म्हणजे तुमचं रॉ मटेरियल संपलं की ऑटोमॅटिक तुमचं कंपनी चांगली चालणार आहे. बरोबर बरोबर. हे शास्त्र बेसिक तुम्ही जरी सांभाळलं ना, काही अडचणी येत नाही.
लोक काय करतात, आता हे सगळं मानतात फॅक्टरीमध्ये, पण नेमकं काय करतात, आपले जे कामगार असतात त्यांच्या कुठेतरी साऊथ ईस्टला नेऊन ठेवतात हां. रूम्स, तिथे मग त्यांना टॉयलेट देतात. ते म्हणतात ते बाहेर आहे. अरे बाहेर आहे पण तुमच्या प्रिमायसेसमध्ये आहे ना. बरोबर. त्यामुळे पण त्याचं काय होतं मग जर असं हे केल्याने साऊथ ईस्टला जर ठेवलं तर आपण कामगारांचं किंवा त्यांच्या नाही, ते साऊथ ईस्टला कसं, एक तर त्यांच्या टॉयलेट्स येतात तिथे, तो एक मोठा महादोष निर्माण होतो. दुसरं म्हणजे ते तापट होतात, नंतर त्यांची तोंड दक्षिणेकडे करून काम करायचं नाही. त्यांची मशिनरी अरेंजमेंट तुम्हाला अशी करायला लागते, ईस्ट वेस्ट व्हायला पाहिजे. ओके. ते जर तोंड साऊथ साईडला झाली तर ते काय असतं, ती निगेटिव्ह हे पोल येतो साऊथ. बरोबर. ते लोक डोकं फिरवतात, ते मग कामगार स्ट्राईक करतात, युनियन करतात, त्रास देतात, सोडून जातात. अच्छा. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे बरोबर ठेवलं तर तुम्हाला अडचणी येत नाही. ओके. ओके. आणि सर जसं तर तुम्ही म्हटलात यंत्र, तर यंत्रांचं काय महत्त्व आहे वास्तूमध्ये? वास्तूमध्ये कसं आहे, आता हे एकतर आपण स्वस्तिक यंत्र जास्ती करून हे करतो, कारण त्याला खूप जास्ती बायोन्सी एनर्जी पॉझिटिव्ह. आणि दुसरं म्हणजे वास्तुदेवता यंत्र आहे, म्हणजे वास्तुदेवता स्थापन करावी लागते. नंतर दुसरं नवग्रह असतात, नवग्रहाची यंत्र असतात. प्रत्येक ग्रहाचं एक वेगळं यंत्र असतं, तर तेच तुम्हाला स्थापन केलं म्हणजे कसं ग्रह, ते नवग्रह शांत झाल्यासारखं होतं. अच्छा. जे आपण जसं वास्तुशांतीमध्ये नवग्रह शांती करून घेतो, तसं ही ग्रह शांत झाल्यासारखीच होते. अच्छा. आणि त्यामध्ये कसं असतं, आता एका ठिकाणी असंच होत होतं आमच्या एका प्रोजेक्टमध्ये, ते कामगार सारखे आजारी पडत होते. त्यांच्या इकडे म्हणजे काही एक बॅच गेली, दुसरी बॅच आजारी पडायची, दुसरी म्हणजे तिसरी बॅच. मग आम्ही जाऊन तिथे जेव्हा वास्तू शांत केली, म्हणजे तिथे ते एनर्जी बॅलन्स केली, त्यानंतर तो त्यांचा प्रॉब्लेम मिटला. ओके. दुसरं म्हणजे झाडांचं पण खूप महत्त्व आहे. झाडं असतात, एक पिंपळाचं, उंबराचं, औदुंबर, ही झाडं धडाधड तोडतात लोक. तसं करणं फार चुकीचं असतं. त्याला प्रॉपर त्याची पूजा करावी, पूजा करूनच त्याच्याकडनं म्हणजे असं संकल्प करावा की हे आम्ही यज्ञासाठी वापरू म्हणून, आणि मग ते झाड कट करावं. म्हणजे जे काय असेल ते पहिली त्याची पूजा करून त्याची माफी मागावी आणि मग करावी. पण हे बरेचसे लोक ऐकत नाहीत आणि मग नंतर त्याचे भरपूर त्याचे परिणाम भोगतात. ओके. असं असतं. घरामध्ये पण तुम्ही झाडं वगैरे ठेवता, पण त्यामध्ये शक्यतो म्हणजे जे बोनसाय ठेवायची खूप पॅशन असतं. हां, बोनसाय ठेवतात. बोनसाय फार चुकीचं आहे ते. म्हणजे बोनसाय म्हणजे ॲक्च्युली तुम्ही त्याला कट करता, त्याची वाढ खुंटवता. ते ॲक्च्युली तो जिवंत झाड आहे ते. असं तुम्ही विचार, तुम्हाला स्वतःला जसं केलं तर चालणार आहे काय? तुमची जर वाढ खुंटवली, मी तुमचे हात पाय कापले किंवा काय केलं, बरोबर, तसं सेम वास्तूच आहे. ओके. एका घरामध्ये आता मी बघितलं होतं, त्या बायकोला खूप शौक होता बोनसाई करायचा. म्हटलं बाबा असं काही करू नका. आणि ते औदुंबरावर, पिंपळाच्या झाडावर असं करतात लोक. त्यापैकी खूप मोठी म्हटलं दुखणी येतील, खूप मोठं पाप होतं. तर त्यासाठी पण ते ऐकलं नाही. नंतर काय झालं, त्यांनी तिला कॅन्सर झाला. ओके. ती गेली त्याच्यामध्ये. मग त्या नवऱ्याने ती झाडं काढून टाकली. त्यांना सांगितलं बाबा ती प्रॉपर जाऊन कुठेतरी प्लॅन्ट करा. म्हणजे आताचं ते शंकराचं आहे, शंकराची पिंड नेहमी आपण पूजा करतो, शिवलिंग, ज्योतिर्लिंग म्हणतो आपण. म्हणजे त्याचं शिवलिंगाची पूजा होते ना. शिव म्हणजे काय, शिव आणि शक्ती, असं शिव त्याचा आधार आहे आणि त्याच्यावर शक्ती. बरोबर. शिवलिंगाची पूजा होते. पण ते लोक शिव म्हणजे ते मूर्ती आणतात, स्टॅच्यू. म्हणजे त्याचं सगुण स्वरूप जे आहे ना, बरोबर, शिवाचं, ते घरात आणून ठेवतात. ते कधी आणू नये. काय ते आणल्याने काय असतं, ते शंकराचं ॲक्च्युली अस्तित्व कसं असतं, तो स्मशान वैरागी म्हणतात त्याला. मग तुम्ही जर शंकराची मूर्ती जर ठेवली ना, तर ती तसं ते तयार करते. बरोबर. म्हणजे वातावरण घरामध्ये. ओके. म्हणजे अशा काही काही लोकांच्या घटना मी बघितलेल्या आहेत की त्यांनी घरात तशी आणली, म्हणजे घरामध्ये त्यांचा मुलगाच गेला, बापरे, किंवा मुलाला मारलं, अच्छा, काहीतरी झालं. ओके. असं भरपूर होऊ शकतं. त्यामुळे कमीत कमी मूर्ती घरात ठेवावी. मूर्ती नाही पण पिंड ठेवलेली. पिंड चालते. शंकराची तर पिंड ठेवावी. मूर्ती पण लोक भरपूर देवस्थानं करतात, प्रत्येक ठिकाणाहून मूर्त्या आणि फोटो फ्रेम घेऊन येतात. हे चुकीचं आहे ते ॲक्च्युली. ओके. आणि सर बऱ्याचशा घरांमध्ये, बंगल्यांमध्ये किंवा ह्याच्यात आपण बघतो की असं एक वॉटरफॉल पण
बनवलेलं असतं, तर ते काय किती प्रकारे चालतं, पण ते काय कुठल्या डायरेक्शनला असायला पाहिजे? शक्यतो ईशान्य आणि नॉर्थ दिशेला वॉटरफॉल चालतो. ओके. त्या साईडला म्हणजे जेवढं ते त्याचे जे असे स्प्रिंग्स होतात तर त्यांनी एनर्जी अजून पॉझिटिव्ह राहते. अच्छा. असं असतं. ओके. ते चांगलं आहे ठेवणं, पण त्याची डायरेक्शन बरोबर पाहिजे. ओके. काय बरेच लोक दक्षिणेमध्ये करून ठेवतात ते. हां. ते चुकीचं आहे. वॉटर टँक करतात, स्विमिंग टँक दक्षिणेला केलेले बघितलेले. ओके. तर एका आमच्या बिल्डरनी दक्षिणेला मोठा स्विमिंग टँक करून ठेवला होता आणि त्याचं अख्खं बिल्डिंग विकली जात नव्हती. 3-3 शेवटी कसं बसं करून म्हणजे ते आम्ही त्याची एनर्जी पॉझिटिव्ह करून ते झाल्यानंतर ते विकले गेले, पण तो दोष तसाच राहिला. बरोबर. पण त्यांनी स्टार्टिंगलाच बनवून ठेवला होता तो स्विमिंग टँक. तो दोष आला नाही पाहिजे. तर आता जसं की आमचे खूपशे व्ह्युअर्समध्ये काय काय बिझनेसमॅन आहेत आणि ऑन्टरप्रिनर्स आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की साधारण काय की चांगला पैसा यायला पाहिजे आणि तो पैसा टिकला पाहिजे, कारण का होतं काय कधी कधी पैसा येतो पण तेवढाच खर्चही असतो, तर त्यासाठी काय साधारण एक जनरल टिप्स द्याल आमच्या व्ह्युअर्ससाठी? याच्यामध्ये कसं आहे, तुमचा जो मेन लॉकरची पोझिशन आहे ना, ती साऊथ वेस्टला पाहिजे. साऊथ वेस्टला पाहिजे. आणि त्याचं डायरेक्शन आता जर तुमचा मेन एंट्रन्स जर नॉर्थकडे असेल तर ती लॉकरची पोझिशन ईस्टला पाहिजे. ओके. आणि जर समजा मेन एंट्रन्स तुमचा ईस्टला आहे तर ती नॉर्थ साईडला डायरेक्शन म्हणजे नॉर्थला उघडली पाहिजे ती. अच्छा. ओके. आणि त्या मेन लॉकरमध्ये तुम्ही एक लक्ष्मी ठेवा कमळात बसलेली, आणि त्याला तुम्ही प्रसाद ठेवा म्हणजे खारका आणि बदाम. ओके. आणि दर पौर्णिमेला ते बदलत जा. ओके. दुसरं तुम्हाला सांगितलं असं कुबेर पूजा करा, ती चांगलीच आहे. कुबेर म्हणजे ती कलश पूजा म्हटलं तर. बरोबर. बरोबर. आणि प्रदोष व्रत करा. प्रदोष व्रताने तुमचं म्हणजे भरपूर फरक पडतो. ओके. म्हणजे दुसरं एनर्जी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. एनर्जी पॉझिटिव्ह करून घ्या. उमरा बसवा. चौकट मेन दरवाजाचं त्याच्यावर रांगोळी पाहिजे. रोज व्यवस्थित पुसा. तुमच्या चांगल्या कामासाठी जात असाल ना, कधीही दरवाजाला लाथ मारू नका. बऱ्याच लोकांना रागात आपटायची सवय असते, ते खूप वाईट आहे. जेवढा दरवाजाचं तुम्ही पावित्र्य सांभाळाल ना, तेवढा तुम्हाला भरभराट होणार असं लक्षात ठेवा. ओके. तुम्ही रांगोळी कमळाची, हत्तीची वगैरे रांगोळी ठेवा. काही काही जण लक्ष्मी पावलं लावतात, ते चुकीचं आहे. उमऱ्यावर लावतात. ओके. ते चुकीचं आहे. लक्ष्मी पावलं कधी नाही लावू, आणि त्याच्यावरनं तुमसारखे पाय जातात, बूट जातात. हो. त्यामुळे तसं काही करू नका. एक अष्ट चिन्हांचं मिळतं एक जैन लोकांच्या याच्यामध्ये, त्यामध्ये ते एक तुम्ही लावायला हरकत नाही. शुभचिन्ह असतात, ती पट्टी असते. तर त्याच्यामध्ये सिंहासन, नंतर मासे वगैरे असं त्यामध्ये हे स्वस्तिक असतं. ओके. सगळं ते अष्टचिन्ह आहे. अच्छा. ती जर लावलं मेन दरवाजावर तरी त्याचे बऱ्यापैकी चांगला त्याचा इफेक्ट येतो. ओके. ओके. पण ते कसं तुम्ही म्हणजे कसं आहे, बेसिक जरी तुम्ही करून घेतलं ना तर तुमचं चांगलंच होणार आहे. ओके. आणि सर रिलेशनशिपसाठी काय ॲडवाईस आहेत लोकांना की घरात चांगलं वातावरण राहावं आणि नवरा बायकोमध्ये चांगलं राहावं, आईवडिलांमध्ये, मुला आणि आईबाबांमध्ये असं एक छान नातं राहण्यासाठी काय वास्तू तुम्ही ॲडवाईस कराल? याच्यामध्ये कसं असतं, मेन तुमची एक कंबाईन फोटो फ्रेम लावायची. ती वेस्ट साईडला लावायची, वेस्ट वॉलला. ओके. एकत्र फॅमिली फोटो लावायचं. ओके. नंतर म्हणजे बेडरूम प्रॉपर असाव्यात. म्हणजे मेन साऊथ वेस्टला सिनियर मोस्ट पाहिजे, आणि मग त्याप्रमाणे अरेंजमेंट करावी असं. म्हणजे त्यामध्ये आणि मेन डायनिंग टेबल, म्हणजे तिथे तुम्ही जेवता ते निदान एक वेळा तरी जेवायला पाहिजे. बरोबर. एकत्र. बरोबर. आणि असे चुकीचे कलर वापरू नका. म्हणजे आता समजा ईशान्य आहे तर तिथे तुम्ही वॉटर एलिमेंट आहे, तर तुम्ही एक नॉर्थला थोडासा काहीतरी पडदे लावा. वॉटर एलिमेंट म्हणजे तिथे आलं पाहिजे. जसं दक्षिणेला थोडंसं गुलाबी नाही तर लाल रंगाचं काहीतरी करा. नंतर साऊथ वेस्टला गोल्डन आलं पाहिजे, म्हणजे तिथे अर्थ एलिमेंट असतं. तर तसंच नॉर्थ वेस्टला व्हाईट किंवा लाईट ब्राऊन चालू शकतो. बरोबर. थोडंसं कलर कॉम्बिनेशन करा, त्यांनी काय असतं. आणि क्रिस्टल बॉल लावा. क्रिस्टल बॉलनी भरपूर एनर्जी पॉझिटिव्ह राहते. ओके. ओके. त्यामध्ये संबंध पण चांगले राहतात. आणि मेन सकाळी काय असेल ना, एखादं स्तोत्र वगैरे लावा. व्यंकटेश सुप्रभात लावा सकाळी, संध्याकाळी रामरक्षा लावा. काहीतरी केलं तर त्यांनी त्या स्पंदनामुळेही पण एनर्जी खूप पॉझिटिव्ह होती. बरोबर. बरोबर. आणि
एक दुसरं सांगतो, म्हणजे मी तुम्हाला कसं आहे, तुमचं माइंडनी तुम्हाला जे काय पाहिजे ना, तुम्ही एक पेपर घ्या, त्याच्यावर एक लाल त्रिकोण काढा, आणि त्याच्यावर लिहा. तुम्हाला आता या वर्षी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर मला एवढा मला प्रॉफिट व्हायला पाहिजे. समजा तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा, तर तुम्हाला तेवढा प्रॉफिट झालाय असं लिहा. ओके. फ्युचरमध्ये लिहायचं. फ्युचरमध्ये समजा माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, चांगला मुलगा मिळून, किंवा मुलाला अमेरिकेत गेलेला आहे, जायचं असेल तर असं लिहा. अच्छा. त्याला स्कॉलरशिप मिळालेली आहे असं लिहा. आणि हे एक तुमच्या बेडरूम मध्ये कुठे पण तुम्हाला समोर दिसेल असं करा. रोज सकाळ संध्याकाळ एकदा वाचत जा. त्याला कुठे काही डायरेक्शन असं काही डायरेक्शन नाही. ओके. तुमच्या तिथे लावा, बेडरूम मध्ये शक्यतो जिथे असेल. म्हणजे कसं, तुम्हाला सकाळ संध्याकाळ ते एकदा वाचा. बरोबर. त्यामध्ये कसं असतं, आपला एक माइंड असतं, ते काम करायला लागतं, आणि ते तसं होतं. बरोबर. हे आतापर्यंत मी बघितलेलं आहे बऱ्याच जणांना. ओके. जे तुम्हाला पाहिजे, तुम्हाला प्रमोशन पाहिजे तर प्रमोशन मिळालेलं आहे, आणि पुढच्या वर्षी ते तसंच होतं, तुम्हाला नवीन परत लिहावं लागतं. अच्छा. ओके. ते टेक टिक करत जातो मग आपण, करत जातो, आणि ते होतं. ओके. 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 तर सर, आता जसं तुम्ही बऱ्याच क्लायंट्सबरोबर काम करतात, पण आता काय लोकांचा विश्वास असतो, विश्वास नसतो. कधी कधी आईवडिलांचा असतो तर मुलांचा नसतो, कधी कधी मुलांचा असतो तर आईवडिलांचा नसतो. आणि वेगवेगळे पुण्यात आपण राहतोय तर खूप कॉस्मो क्राऊड आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातनं लोक आलेली आहेत, काही इंटरनॅशनल पण आहेत आपल्या इथे. तर मग यावेळी जेव्हा तुम्ही वास्तूसाठी जातात कन्सल्टिंगला, तर तेव्हा काय साधारण, म्हणजे कसं अनुभव असतो त्यांचा, म्हणजे पूर्वी वास्तू करायच्या आणि वास्तू झाल्यानंतरचा, तर हा जरा आमच्याबरोबर शेअर केला तर बरं होईल. तर आमचे एक बंगाली क्लायंट होते, ते खूप मोठे म्युझिशियन वगैरे आहेत. तर त्यांचा एक स्टुडिओ होता मुंबईला. तर मला त्यांनी बोलवलं होतं. तर त्याच्या बायकोचा खूप विश्वास होता, आणि त्याचा एवढा काही नव्हता. तो बनवले, मेरे बीबी के लिए आप कर लो ना. मी त्याचं घर बघितलं, घराचं नीट सगळं वास्तू केली. तो स्टुडिओ होता, त्यामध्ये बऱ्याच चुका होत्या, त्या सगळ्या आम्ही काढल्या. त्यांनी ते बाहेरच्या बाजूला वगैरे असं लाकडं वगैरे असतात ना, रेल्वेचे मिळतात सध्या, त्याचे ते लाकडं लावून डिझाईन वगैरे केलं होतं, ते सगळं काढायला लावलं. नंतर त्याचं खूप चांगलं झालं, म्हणजे त्याला पण इव्हन काम भरपूर मिळालं, आणि म्हणजे खूपच पुढे ते प्रॉस्पर झाला. मग तो स्वतःहून फोन करून बोलवायचा, नाही अब मेरे लिए आ जाओ, अब अभी मेरे लिए आ जाओ म्हणजे. आणि त्याचे आता जवळजवळ 3-4 अल्बम निघाले, फिल्म त्याला चांगल्या मिळाल्यात. नंतर मोठमोठ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, आशा भोसले वगैरेंबरोबर त्याचे मोठे प्रोग्राम झाले. हे कसं, हे त्याचा पहिला विश्वास नव्हता, पण त्याच्या बायकोचा होता, आणि ते बंगाली होते. आणि त्यांच्या घरामध्ये पण आपण थोडेफार चेंजेस केले होते, देवामध्ये वगैरे. कसं असतं, फ्लॅटमध्ये रिस्ट्रिक्शन असतात, पण तरी एनर्जी पॉझिटिव्ह केली तरी तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. बरोबर बरोबर बरोबर. फॅक्टरीचं उदाहरण देता येईल तुम्हाला, की एक इकडे अशीच फॅक्टरी होती मोठी बेंगलोरला. तर त्यांच्या इकडे 2 म्हणजे 8-10 युनिट्स होती वेगवेगळी, खूप मोठी मल्टीनॅशनल म्हणजे कंपनी. तर त्यामध्ये 2 युनिट होती ना, ती खूप खराब होती. त्यांनी जेव्हा मला बोलवलं, तर ती ॲक्च्युली सगळे युनिट मला दाखवत होते. तर ते मी म्हटलं, तुम्ही हे 2 युनिट तुमची चालत नाही आहे, आणि तिकडची एनर्जी एकदमच झिरो होती ती. तर मी त्यांच्या चेअरमनला सांगितलं की बाबा, ही 2 युनिट तुम्हाला बंद करावी लागतील, ही तुमची चालत नाही आहे. तर नाही म्हणे, आम्ही मशिनरी नवीन आणले वगैरे असं. म्हटलं बाबा, ती ॲज इट इज ही नाही, प्रॉफिट आणि लॉस बघितला तर हे तुम्हाला फायद्याचं पण होणार नाही, ते तुम्ही बंदच करा. ते कसं आहे, ते रेडी मिक्समध्ये डोसे बनवायचे ते. अच्छा. हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचे, काढायचा आणि तो खायचा. बरोबर. तसं एक होतं. आणि एक त्यांचं मिल्क होतं, ते पण असंच चुकीचं होतं, म्हणजे ते बदाम मिल्क सारखं केलं होतं ते. ही 2 युनिट त्यांनी, आईस्क्रीम होतं ते, बाकीची सगळी त्यांची होती ती बऱ्यापैकी होती बरी. तर त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांचं सगळं वास्तूचं रेक्टिफिकेशन केलं, बरंचसं त्यांचं जे चेंजेस होण्यासारखे आहेत ते चेंजेस केले. पण त्यांनी ते 6 महिने ढकललं शेवटी. अच्छा. पण ते जे इतकं लॉसमध्ये गेलं, ते शेवटी बंद पडलं त्यांचं ते. नंतर मग परत त्यांनी मला बोलवलं, ते म्हणले आता आम्ही काय करू म्हणून. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा,
याच्यामध्ये तुम्ही दुसरं काही करा. तर त्यामध्ये गुलाबजाम सुरू केले त्यांनी, नंतर शेवया चालू केल्या आणि त्या आता एकदम चांगल्या चालत आहेत. अच्छा. कसं असतं, काही काही प्रॉडक्ट पण त्याला सूट होत नाही, बरोबर. किंवा काही काही ते जागेला सूट असतं. ओके. तर आणि आता खूप चांगलं झालं आणि ती कंपनी पण आता मोठी इंटरनॅशनल विकली गेलेली आहे कंपनी. ओके. आणि खूप प्रॉफिटमध्ये जवळजवळ 700-800 करोडचा त्यांचा टर्न ओव्हर आहे. वाव. सर काय काय आमचे रेस्टॉरंटवाले पण आहेत व्ह्यूअर्स, त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत किंवा जे आता प्लॅन करतायत नवीन काढायचे, तर त्यांच्यासाठी काय असं जनरली तुम्ही टिप्स सांगू शकतात फॉर रेस्टॉरंट? रेस्टॉरंटला मेन काय असतं, किचन खूप महत्त्वाची असते आणि जे तुम्ही रॉ मटेरियल ठेवता ती जागा खूप महत्त्वाची असते. बरं. रॉ मटेरियल तुम्ही जिथे ठेवाल आणि म्हणजे कसं असतं, त्याला मुवमेंट पाहिजे. शक्यतो जी नॉर्थ वेस्ट साईड आहे ती आपण बघतो, सजेस्ट करतो ते डे टू डे लागणार आणि स्टोरेज तुमचं मेन विकली जे स्टोरेज आहे ते बरोबर नॉर्थ वेस्टमध्ये करावं. किचन शक्यतो साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ वेस्ट साईडला करावी. आणि सगळे कामगार जे काम करणार आहेत ना, मेन कारण कुकिंगवर बिझनेस आहे, त्यांचे सगळे तोंड ईस्ट किंवा नॉर्थला राहिलेले पाहिजेत. ते ओके. त्यांची दक्षिणेकडे होता कामा नये. नंतर मेन आतमध्ये जेवढे तुमचं कस्टमर्स आहेत त्यांचं रिफ्लेक्शन पडायला पाहिजे. म्हणजे ओके. तसे तुम्ही मिरर लावायला पाहिजे. ओके. की जो त्याचं टेबल आहे तो क्लायंट म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं त्याचं रिफ्लेक्ट झालं, तुमचा बिझनेस वाढतो असं असतं. ओके. त्यामध्ये म्हणजे बरंच आहे. बाकी जर तुमच्या कलर कॉम्बिनेशन वापरावं लागतं मला बिझनेसप्रमाणे. म्हणजे कसं आहे, रेस्टॉरंटचा शेवटी फायरशी रिलेटेड होतो, त्यामध्ये रेड आणि येलो कॉम्बिनेशन जास्ती चालतं. ओके. जसं मॅकडोनल्ड्स आहे, बरोबर. हां. तुम्ही बघा म्हणजे रेड आणि येलो असा त्याचा सिम्बॉल. हे इंटरनॅशनल कलर कॉम्बिनेशन फॉर रेस्टॉरंट बिझनेस असं आहे. ओके. तर ते तुम्ही वापरू शकता. ओके. चेरी रेड आणि याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक बिझनेस एक वेगळा. आता सोनाराचा आहे त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली तो फायरशी रिलेटेडच येतो बिझनेस. पण ते कसं आहे, मेन तुमचा जो मुवमेंट असते ना तिथे तुम्ही ते डिस्प्ले ठेवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता नॉर्थ वेस्ट सेक्शन आहे तिथे डिस्प्ले ठेवायला पाहिजे, तर तो तुमचा माल पटपट जाणार. अच्छा. असं असतं. ओके. म्हणजे सोनार असू दे किंवा तुमचं काय पण कपडे असू दे, शोरूम्स वगैरे. शोरूम्स आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. मॉल्सला पण खूप गरज आहे. पण कसं आहे, तुम्ही आधी प्लॅन करायला पाहिजे की कुठलं दुकान कुठे काय पाहिजे. फूड बरोबर पाहिजे, फूड कोर्ट असतं बरोबर. नंतर कपड्याची दुकानं असतात, नंतर इतर असतात. थोडंसं तुम्ही हे करून गेलं पाहिजे. ते बरेच लोक काय सेंटरला जिना करून ठेवतात, मग तो मॉल डबडबतो असं नंतर कारण तो सेंटर ब्रह्मस्थानच जड होऊन जातो. बरोबर. त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला बघायला पाहिजे ते प्लॅन करताना. ओके. ओके. नाही सर, आम्हाला तर वाटतंय खूप फार माहिती मिळाली आमच्या व्ह्युअर्सना, आणि जी उदाहरणं तुम्ही दिली आहेत तर ती आय थिंक आमच्या व्ह्युअर्ससाठी नक्की ना कुठे ती पटणारी असतील. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करा. राजीव सर, आल्याबद्दल काय बोलतायवर धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ काढला, आमच्या व्ह्युअर्सना एवढ्या जनरल टिप्स दिलेल्या आहेत ज्या त्यांना सहज ते करू शकतील. आणि जर तुम्हाला काही डिटेल्ड विचारायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. आम्ही सरांचा नंबरही आमच्या कमेंट्समध्ये खाली आहे, तर तुम्ही त्यांना हे विचारू शकतात, त्यांच्याकडनं कन्सल्टेशन्स घेऊ शकतात. तर सर, आल्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या व्ह्युअर्सना एकदा कॅमेरामध्ये बघून सांगाल की काय बोलता, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा या चॅनलला. मला खूप आवडला आहे प्रोग्रॅम, तर प्लीज तुम्हाला पण जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच सर आल्याबद्दल. थँक्यू सो मच.